नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बेसिकली बोलणार आहोत हनुमान जन्मोत्सव निमित्ताने 2 बॅनर्स. तर बॅनर्सची डिझाईन एकदम सिंपल असणार आहे आणि इझी एकदम असणार आहे तुम्हाला एडिट करण्यासाठी. PSD, PLP, PNG आणि CDR कोरल ड्रॉ फाईलसुद्धा आपण आता देणार आहोत. तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचे आणि आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला पासवर्ड मिळणार आहे. जो पासवर्ड 2 स्टेपमध्ये असणार आहे तो पासवर्ड तुम्ही टाकून एक्स्ट्रॅक्ट वगैरे करून घ्या आणि मग तुम्हाला PLP, PSD जे काही पाहिजे ते तुम्हाला तिथे मिळेल. तर फ्रीमध्ये सुद्धा आहे आणि पेडमध्ये सुद्धा आहे. तर पेडमध्ये असं आहे की तुम्हाला डायरेक्ट काही पासवर्ड वगैरे टाकायची गरज नाही आहे. जस्ट तुम्हाला डाउनलोड करायचे, ड्राईव्ह लिंक असणार आहे, इझी असणार आहे आणि सर्व प्रीमियम फीचर्स तुम्हाला मिळणार. म्हणजे जसं की प्रीसेट वगैरे जे काही असेल आपण यूज केलेलं ते तुम्हाला तिथे मिळणार. आणि त्याच्यानंतर फ्रीमध्ये तुम्हाला काय तर ॲड पाहावी लागेल 2 वेळा तुम्हाला लिंक ती लोड करावी लागेल. त्यापेक्षा तुम्हाला सेफ अँड बेस्ट सिम्पल आपलं पेड फाईल्स डाउनलोड करा. तर सर्वात आधी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 2 लिंक दिसतील. फर्स्ट असणार आहे आपली पेड लिंक आणि सेकंड असणार आहे फ्री लिंक. तर आपण पेड लिंकवर क्लिक करून दाखवतो तुम्हाला. इथे पेड लिंकवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे पेज असा लोड होईल. इथे तुम्हाला आपला ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर टाकायचे. त्यानंतर मग इथे तुम्हाला पेवर क्लिक करायचे. पे केल्यानंतर तुम्हाला इथे ड्राईव्ह फाईल ओपन जाईल. जर ओपन झाली नाही तर इथे तुम्हाला आपला कॉन्टॅक्ट दिसेल. याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता, व्हॉट्सअप मेसेज, कॉल वगैरे करू नका, ठीक आहे. त्याच्यानंतर आपली फ्री साईट आहे. फ्री साईटवर तुम्हाला इथे दिसेल एक तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. इथे फ्री साईट अशी लोड झाल्यानंतर मग इथे डाउनलोड ऑल PNG, डाउनलोड होली म्हणजे जे काय असेल तुम्हाला इथे फाईल्स ते दिसतील. मग ते तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर इथे एक्स्ट्रॅक्ट वगैरे करून घेतल्यानंतर जर फ्री डाउनलोड केलं असेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल. पेड डाउनलोड केलं असेल तुम्हाला डायरेक्ट PSD डाउनलोड करता येईल, ठीक आहे. तर आता इथे आपण फर्स्ट असं ओपन केलेलं आहे एक्स्ट्रॅक्ट वगैरे करून, ठीक आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला इथे दिसत असेल पूर्ण हे आपलं शरद फॉन्ट वापरलेलं आहे. इथे आपण हा डबल क्लिक करून दाखवतो तुम्हाला. इथे मी हा शरद फॉन्ट 76 नंबरचा आहे. हा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डाउनलोड करून घ्या. मी गुगलवरून डाउनलोड केला, तुम्हीसुद्धा करू शकता. तर पेड लिंकमध्ये तुम्हाला हे डायरेक्ट मिळणार आहे फॉन्ट. आणि हा आपला इन्फिनिटी फॉन्ट आहे, इन्फिनिटी 41 आणि त्याच्यानंतर हा अनेक देव वगैरे हा शुभेच्छा PNG इथे तुम्हाला दिसेलच. आणि याच्यानंतर आपल्याला मेन म्हणजे आपल्या क्लायंटच्या चेंजेस काय काय करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता यामध्ये आपला जो क्लायंटचा इमेज असेल तो इमेज तुम्हाला इथे दिसेल. असं करायचं असेल तर तुम्हाला इथे कॅमेरा रॉ फिल्टर वापरावं लागेल. कॅमेरा रॉ फिल्टरवर क्लिक केल्यानंतर इथे थोडं लोड होईल. कॅमेरा रॉमध्ये तुम्हाला इथे HDR प्रिसेट म्हणून दिसेल. आपला तो प्रिसेट इथे तुम्हाला इम्पोर्ट करायचे. याच्यावर क्लिक केला 3 डॉट्सवर, त्याच्यानंतर इथे लोड सेटिंगवर क्लिक करायचे. लोड सेटिंगवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला आपला जो प्रिसेट असेल तो इथे लोड करून घ्यायचे XMP फाईल, ठीक आहे. हे झालं आपलं कॅमेराची. नाहीतर एक ॲक्शनसुद्धा दिलेली आपण ती ॲक्शनसुद्धा तुम्ही प्ले करू शकता. ॲक्शनसुद्धा कशी प्ले करायची तर इथे विंडोजवर क्लिक करायचा आणि ॲक्शन्सवर क्लिक केल्यानंतर मग इथे तुम्हाला ॲक्शन दिसतील. इथे 3 डॉट्सवर क्लिक करायचे. 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर मग इथे तुम्हाला लोड ॲक्शन दिसेल. त्या लोड ॲक्शनवर क्लिक करून तुम्ही लोड करू शकता. त्यानंतर आपण पाहू हा सेकंड बॅनर. तर सेकंड बॅनरमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल हा आपण फॉन्ट वापरलेला आहे. याच्यावर डबल क्लिक करून मी तुम्हाला दाखवतो. हा फॉन्ट आहे आपला पुला फॉन्ट आहे आपला. आणि याच्यानंतर हा सेम इन्फिनिटी फॉन्ट आहे आपला. आपण थोडा इफेक्ट दिलेला आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. ग्रुप बनवून ठेवलेला हा ग्रुपवर तुम्ही डबल क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे सर्व काही जे काही डिटेल्स असतील ते तुम्हाला इथे दिसतील, ठीक आहे. डबल क्लिक केल्यानंतर मग दुसरा पेज असं ओपन होईल आणि मग तुम्ही चेक करू शकता जे काही मी इफेक्ट दिलेत ते. त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे हा दिसेल आपला क्लायंटचा टेक्स्ट तुम्हाला इथे दिसेल नाव. हे तुम्हाला नाव इथे चेंज करायचं आणि खाली सबटायटलसुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही इथे चेंज करू शकता. त्याच्यानंतर मग आपल्याला बाकीचे हे इफेक्ट वगैरे मी तुम्हाला सांगलेलं आहे. आता आपण कोरल ड्रॉकडे पाहू. तर कोरल ड्रॉ ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सेम परत मी दाखवतो. हा आपला बॅनर आहे. याच्यामध्ये सेम तुम्हाला इथे इमेज चेंज करायचे. हा पॉवर क्लिप करून ठेवलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. इथे हे पॉवर क्लिपमध्ये इथे लेयर्स आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त हे नाव वगैरे चेंज करायचे, ते तुम्ही इझिली करू शकता एकदम सर्व काय. त्यानंतर आपण सेकंड याच्यात पण पाहू. यात पण सेम आहे, तुम्हाला यात नाव वगैरे चेंज करून घ्यायचे. बाकी तुमच्या क्लायंटचा इमेज तुम्हाला मी फोटोशॉपमध्ये कसं बनवायचं ते सांगलेलंच आहे. मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला एकदम इझी प्रकारे करता येणार आहे. तर मोबाईलमध्ये PLP कशी ॲड करायची मी ते तुम्हाला दाखवतो. पिक्सेल लॅब एक्स आपला यूज करा. पिक्सेल लॅब एक्सच यूज करावं लागेल, नाहीतर अनदर व्हर्जनमध्ये प्रॉपर वर्क करणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे आपल्याला दिसेल इम्पोर्ट कसं करायचं मी ते तुम्हाला दाखवतो. इथे आपलं माय प्रोजेक्ट दिसत असेल, त्याच्यावर तुम्ही माय प्रोजेक्ट्सवर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे .plp असेल, या .plpवर क्लिक करून तुम्ही जिथे एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेलं आहे, ओके. आणि जर तुम्ही डाउनलोड केलं असेल डायरेक्ट आपल्याला जर बाय केलं असेल ना, डाउनलोड केलं असेल तुम्हाला इथे डाउनलोड सेक्शनमध्ये दिसेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इथे ओपन अँड ॲडवर क्लिक करून घ्या, तुम्हाला इथे असं दिसेल,
त्याच्यामध्ये तुम्हाला इथे चेंजेस करायचे तर तुम्ही इथे चेंजेस करू शकता. आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो मी दुसरा डिझाईन्स. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम आहे, सेम तुम्ही चेंजेस करू शकता आणि इथे सर्व जे काही तुम्हाला टेक्स्ट आहे ते इथे चेंजेबल आहे. तर तुम्ही इझिली करू शकता. त्यानंतर इथे आपला तुम्ही हा क्लायंटचा इमेजसुद्धा असा बनवू शकता. इथे लॉक असेल ते अनलॉक करून घ्या. ठीक आहे, जर क्लिक होत नसेल तर तो लॉक असेल मग तुम्ही इथे अनलॉक करून घ्या. इथे क्लायंटचा इमेज तुम्हाला करण्यासाठी काय करावं लागेल, लाईटरूममध्ये सिम्पली आपले कॉपी पेस्ट करायचे. सेटिंग मी तुम्हाला DNG फाईल देईल, ती DNG फाईल तुम्हाला इथे कॉपी पेस्ट करायची. ठीक आहे, त्यानंतर इथे क्लायंटचं तुमचं जे काही नाव असेल ते टाका आणि त्यानंतर सबटायटल असेल ते सबटायटल टाकून द्या. त्याचं मग झालं आपलं. तर मग आता 3 डॉट्सवर क्लिक करून आपण एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करू आणि मग सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून घेऊ. आणि जर तुम्हाला एकदम हाय क्वालिटी पाहिजे असेल तर इथं तुम्ही ते कस्टम ते इथे क्लिक करून अल्ट्रा करून घ्या आणि मग सेव्ह करून घ्या. तर आजचा व्हिडिओ आपला इथे संपतोय. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेलच तुम्ही, बट बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला आपले मिळतील. आणि जर तुम्हाला फाईल्स डाउनलोड करायचे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दोन्ही लिंक मिळतील. फर्स्ट लिंक असेल पेड आणि सेकंड असेल फ्री.